नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका स्वाध्यायात। आज आपण इयत्ता 9वी राज्यशास्त्र धडा पहिला महायुद्धोत्तर राजकीय घडामोडी याचा स्वाध्याय आणि उत्तरे पाहणार आहोत। चला तर मग सुरू करूया आपल्या स्वाध्यायाला। पहिला प्रश्न आहे, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा। त्यामधील पहिलं आहे, स्वतंत्र व सार्वभौम देशांची मिळून निर्माण होणाऱ्या व्यवस्थेस रिकामी जागा असे म्हणतात। आपल्याला इथे 4 पर्याय दिलेले आहे आणि याचं उत्तर आहे, स्वतंत्र व सार्वभौम देशांची मिळून निर्माण होणाऱ्या व्यवस्थेस आंतरराष्ट्रीय व्यवस्था म्हणतात। आता पाहूया दुसरी रिकामी जागा, राष्ट्रसंघाची मुख्य जबाबदारी रिकामी जागा ही होती। याचं उत्तर आहे, राष्ट्रसंघाची मुख्य जबाबदारी युद्ध टाळणे ही होती। तिसरं रिकामी जागा आहे, शीतयुद्ध रिकामी जागा या घटनेमुळे संपले। त्याचं उत्तर आहे, शीतयुद्ध सोव्हिएत रशियाचे विघटन या घटनेमुळे संपले। येथे आपला पहिला प्रश्न संपलेला आहे। आता पाहूया आपण प्रश्न दुसरा, पुढील विधाने चुकी बरोबर ते सकारण स्पष्ट करा। त्यामधील पहिलं आहे, पहिल्या महायुद्धानंतर राष्ट्रसंघाची निर्मिती झाली। हे विधान बरोबर आहे। याचं कारण पाहूया, पहिल्या महायुद्धाने जगाची मोठ्या प्रमाणात जीवित व वित्त हानी झाली। दुसरं, अशा प्रकारचे युद्ध पुन्हा होऊ नये यासाठी काहीतरी उपाययोजना करायला हवी असे सर्व राष्ट्रांना वाटू लागले। तिसरं कारण आहे, आंतरराष्ट्रीय समस्या सोडवण्यासाठी व वाटाघाटी करून युद्ध टाळण्यासाठी एक व्यासपीठ असावे या विचारातून पहिल्या महायुद्धानंतर राष्ट्रसंघ या आंतरराष्ट्रीय संघटनेची निर्मिती झाली। हे आहे आपलं पहिल्या प्रश्नाचं उत्तर। आता यामधील दुसरा उपप्रश्न पाहूया। त्याआधी मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक लाईक नक्की करा। चला तर पाहूया दुसरा प्रश्न, शीतयुद्धामुळे जगाचे एकध्रुवीकरण झाले। हे विधान चूक आहे। त्याची कारणे पाहूया। एकध्रुवीकरण म्हणजे जगातील सर्व राष्ट्रे एका गटात येणे। दुसरं कारण आहे, शीतयुद्धामुळे जगातील बहुतेक राष्ट्र 2 महासत्तांच्या गटात सामील झाली होती। आणि तिसरं कारण आहे, राष्ट्रांची अशी 2 गटात विभागणी होणे यालाच द्विध्रुवीकरण असे म्हणतात। म्हणून शीतयुद्धामुळे जगाचे एकध्रुवीकरण नव्हे तर द्विध्रुवीकरण झाले। हे आहे आपले ह्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर। आता पाहूया तिसरा प्रश्न, मिखाईल गोर्बाचेव यांच्या धोरणामुळे लोकशाहीकरणाला चालना मिळाली। याचं उत्तर, हे विधान बरोबर आहे। कारण पाहूया, सोव्हिएत रशियाचे अध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव यांनी पेरेस्ट्रोइका पुनर्रचना व ग्लासनोस्त खुलेपणा ही धोरणे अंमलात आणली। या धोरणामुळे शासनाचे प्रसार माध्यमांवरील नियंत्रण कमी होऊन राजकीय व आर्थिक क्षेत्रात पुनर्रचना करण्यात आली। याचा परिणाम म्हणजे हुकुमशाही नियंत्रणात आली, त्यामुळे लोकशाहीकरणाला चालना मिळाली। हे आहे आपलं याचं उत्तर। आता पाहूया आपण पुढचा प्रश्न, पुढील संकल्पना स्पष्ट करा। प्रश्न तिसरा आहे, त्यामधील आपण पहिली शीतयुद्ध हा उपप्रश्न पाहूया। याचं उत्तर आहे, दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका व सोव्हिएत रशिया ही 2 राष्ट्रे आपला प्रभाव वाढवण्याच्या प्रयत्नात एकमेकांची स्पर्धक बनली। दुसरं, या 2 राष्ट्रात उघडपणे युद्ध झाले नाही, परंतु युद्धाचा भडका उडेल असे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले। तिसरं आहे, 2 महासत्तातील संघर्ष, सत्ता स्पर्धा, शस्त्रस्पर्धा काटशह यामुळे जगात युद्धाला पूरक वातावरण निर्माण झाले। या युद्ध सदृश परिस्थितीलाच शीतयुद्ध असे म्हटले जाते। ही होती आपली पहिली संकल्पना। आता दुसरी संकल्पना आहे अलिप्तवाद। याचं उत्तर आहे, दुसऱ्या महायुद्धानंतर सुरू झालेल्या शीतयुद्धाने जगाची विभागणी 2 महासत्तांच्या गटात झाली। जगात असे काही देश होते की ज्यांना या कोणत्याच गटात सामील व्हायचे नव्हते। या राष्ट्रांनी या महासत्तांच्या स्पर्धेपासून अलिप्त राहून आपले परराष्ट्रीय धोरण आखण्याचे ठरवले। या धोरणालाच अलिप्तवाद असे म्हणतात। परंतु अलिप्तता म्हणजे इतर राष्ट्रापासून अलग किंवा तटस्थता नव्हे तर महासत्तांच्या गटापासून अलिप्त होय। तिसरी संकल्पना आहे आपली परस्परावलंबन आणि याचं उत्तर पाहूया। त्याआधी एक लाईक नक्की करा।
उत्तर पाहूया. 1 आहे यातील जगातील प्रत्येक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रावर कोणत्या ना कोणत्या कारणासाठी अवलंबून असते, याला परस्परावलंबन असे म्हणतात. दुसरं आहे गरीब राष्ट्रांना विकसित देशावर अवलंबून राहावेच लागते. तसेच श्रीमंत राष्ट्रांनाही आपले उत्पादन विकण्यासाठी छोट्या वा गरीब राष्ट्रावर अवलंबून राहावेच लागते. कोणतेच राष्ट्र हे स्वयंपूर्ण असू शकत नाही. म्हणूनच परस्परावलंबन हे आजच्या आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचे व्यवच्छेदक वैशिष्ट्य बनलेले आहे. आता पुढची चौथी संकल्पना आहे द्विध्रुवीकरण. याचं उत्तर पाहूया. पहिलं आहे त्यातील दुसऱ्या महायुद्धानंतर अण्वस्त्र निर्मिती करून आणि लष्करी सामर्थ्य वाढवून सोव्हिएत रशिया महासत्ता बनले. दुसरं आहे अमेरिका आधीच महासत्ता बनली होती. या 2 महासत्तांच्या गटात जगातील राष्ट्रांची विभागणी झाली. या विभागणीलाच द्विध्रुवीकरण असे म्हणतात. या ध्रुवीकरणामुळे जगात शीतयुद्धाला सुरुवात होऊन तणावाची क्षेत्रे व्यापक बनली. आता 5वी शेवटची संकल्पना आहे जागतिकीकरण. यामध्ये पहिलं आहे सोव्हिएत रशियाच्या विघटनानंतर राष्ट्रांमधील व्यापार व आर्थिक संबंध यात खुलेपणा आला. दुसरं भांडवल, श्रम, बाजारपेठ आणि लोकांचे विचार, कल्पना यांचा मुक्त संचार सुरू झाला. माहिती तंत्रज्ञानातील क्रांतीमुळे जगातील घटना व घडामोडी एकमेकांना कळू लागल्या. आणि चौथं त्यामधील आहे देशांच्या सीमारेषा पुसल्या जाऊ लागल्या व जग ही एक मोठी बाजारपेठ बनली. या सर्व प्रक्रियेला जागतिकीकरण असे म्हणतात. हा होता आपला प्रश्न 3 मधील सर्व संकल्पना. आता प्रश्न 4 पाहूया. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. यामधील पहिला आहे पहिले महायुद्ध व दुसरे महायुद्ध यांच्यात पुढील मुद्द्यांच्या आधारे तुलना करा. आपल्याला येथे मुद्दे दिलेले आहे आणि त्यामध्ये पहिले महायुद्ध आणि दुसरे महायुद्ध अशी तुलना करायची आहे. यासाठी तुम्हाला हा तक्ता दिलेला आहे, तो तुम्ही व्यवस्थित लिहायचा आहे. सर्वच वाचून दाखवलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल, तुम्हालाही कंटाळा येईल. तुम्ही व्यवस्थित पाहून तक्ता आखून त्यामध्ये व्यवस्थित लिहा. आता पाहूया आपण पुढचा प्रश्न 2. शीतयुद्धाची अखेर होण्यास कोणती गोष्ट कारणीभूत ठरली? याचं थोडक्यात उत्तर पाहूया. शीतयुद्धाची अखेर होण्यास पुढील गोष्टी कारणीभूत ठरल्या. पहिला आहे सोव्हिएत रशियाने आर्थिक खुलेपणाचे धोरण स्वीकारल्यामुळे अर्थव्यवस्थेवरील नियंत्रण शिथिल झाले. दुसरं आहे गोर्बाचेव यांनी पेरेस्ट्रोइका व ग्लासनोस्त ही धोरणे अंमलात आणल्यामुळे प्रसारमाध्यमावरील नियंत्रण कमी झाले. त्यामुळे राजकीय व आर्थिक क्षेत्रात बदल होऊन लोकशाहीकरणाला चालना मिळाली. तिसरं आहे सोव्हिएत रशियाच्या प्रभावाखाली पूर्व युरोपीय राष्ट्रांनी भांडवलशाही व लोकशाही मार्गाचा स्वीकार केल्यामुळे तेथील राजवटी बदलल्या. आणि चौथा आहे सोव्हिएत रशियाचे विघटन झाल्यामुळे अनेक नवीन राष्ट्र उदयास आली. हे आहे आपलं 2ऱ्या प्रश्नाचं उत्तर. आता पाहूया आपण 3रा शेवटचा प्रश्न. शीतयुद्धाच्या समाप्तीनंतर जागतिक राजकारणात कोणते महत्त्वाचे बदल घडून आले? हा 3ऱ्या प्रश्नाचं उत्तर पाहूया. 20व्या शतकाच्या अखेरीस संपलेल्या शीतयुद्धामुळे जागतिक राजकारणात पुढील महत्त्वाचे बदल घडून आले. पहिला आहे सोव्हिएत रशियाचे विघटन झाल्याने त्याचे सामर्थ्य होऊन जागतिक राजकारणात अमेरिका हीच एकमेव महासत्ता उरली. दुसरा आहे राष्ट्रांमधील व्यापार व आर्थिक संबंध वाढण्यास अनुकूल वातावरण निर्माण झाल्यामुळे व्यापारी संबंधांना प्राधान्य मिळाले. तिसरा आहे युद्धोत्तर काळात स्थापन झालेल्या संयुक्त राष्ट्रांना जागतिक शांतता व सुरक्षितता टिकवण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागत आहे. आणि चौथा आहे पर्यावरण रक्षण, मानवी हक्कांची जोपासना, स्त्री पुरुष समानता, नैसर्गिक आपत्तींचा सामना या बाबींना जागतिक महत्त्व प्राप्त झाले. चला तर मग आपला येथेच स्वाध्याय संपलेला आहे. परत भेटू नवीन एका स्वाध्यायात. तोपर्यंत लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.